Welcome friends. Today we are going to take the third question of practice set 2.5, right? Okay, so what is the question? Find the value of discriminant and find the nature of the root, right? Okay, means at first we have to find the value of discriminant, means delta b square minus 4ac ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची and then find the नेचर ऑफ द रूट, म्हणजे त्या रूटचं काय करायचं आपल्याला नेचर ठरवायचं, स्वरूप काय आहे ते ठरवायचं. ठीक आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपल्याला आठवत असेल आपण काय पाहिलं होतं की नेचर ऑफ द रूट्स, वी डिसाइड नेचर ऑफ द रूट्स बाय इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा इज इक्वल्स टू 0 अँड डेल्टा इज लेस दॅन 0, राईट. इफ डेल्टा इज मोर दॅन 0, जर डेल्टा 0 पेक्षा मोठा असेल, मीन्स पॉझिटिव्ह नंबर असेल, कोणताही नंबर असेल, त्यावेळेस आपण काय म्हणतो, तर काय आहेत रियल आणि कसे असले पाहिजेत, अनइक्वल किंवा रियल असं आपण म्हटलं होतं त्याला. ठीक आहे. आणि जर डेल्टा इज इक्वल्स टू 0 असेल तर रियल असतात आणि इक्वल असतात, दोन्ही रूट्स कसे असतात, इक्वल असतात, सेम येतो उत्तर. ठीक आहे. आणि थर्ड मध्ये काय म्हणतो, यू आर नॉट रियल, मीन्स रूट्स आर नॉट रियल, रूट्स कसे नाहीत, रियल नाहीत, हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं. ओके, नाव वी आर गोइंग टू टेक नेक्स्ट स्टेप. सेम क्वेश्चन जसं आपण सेकंड सोडवला तसंच थर्ड सोडवायचं आहे. x square minus 4x plus what, plus 4 is equals to 0, right? So what is a is equals to 1, b is equals to minus 4 and c is equals to plus 4, right? So delta means what, b square minus 4ac is equals to b square minus 4ac. What is b? B is minus 4 square minus 4 into what is a is equals to 1, what is c is equals to 4, right? Okay, what is the square of 4? That is 16, right? Minus, okay, याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह जरी असेल नंबर तरी स्क्वेअर मात्र पॉझिटिव्ह यायचा. ठीक आहे. सो 4 4 जा 16, 1 जा 16, मीन्स काय आला पहा, डेल्टा इज 0. इफ डेल्टा इज इक्वल्स टू 0 मीन्स डेल्टा इज 0, therefore तुम्ही इथे लिहू शकता डायरेक्टली, हे स्टेप लिहायच्या ऐवजी therefore रूट्स आर काय असले पाहिजेत बघा, रूट्स आर, डेल्टा जर 0 असेल तर काय म्हणतो आपण, डेल्टा 0 असेल तर रियल अँड इक्वल, रूट्स आर रियल अँड इक्वल. ओके, तर हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं, म्हणजे जर डेल्टा 0 आलाय तर आपल्याला काय लिहायचं, द रूट्स आर रियल अँड इक्वल. ओके, सेकंड क्वेश्चन. What is second question? 2y square minus 7y, 2y square minus 7y plus what, 2 is equals to 0. Okay, so write a is equals to 2, b is equals to minus 7, c is equals to 2, right? Okay, now b square minus 4ac, which is called delta. b square minus 4ac means square of minus 7 minus 4 into 2 into 2. Okay, both are positive, right? Okay, what is the square of minus 7? That is 49. Now minus will be as it is, 4 to the 8, 8 to the 16, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे, तिघांचं. So 4 to the 8, 8 to the 16. Now we have to subtract this 16 from 49. 49 मधून 16 ला मायनस करा. ओके, सो 3 आणि इकडे सुद्धा काय राहील 3, राईट. ओके, सो डेल्टा इज 3, मीन्स डेल्टा जो आहे, ओके, डेल्टा जो आहे तो काय आला, 0 च्या इक्वल आला. मीन्स काय नाही रे, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. देअरफॉर आपल्याला असं म्हणता येईल बघा, डेल्टा जर 0 पेक्षा मोठा असेल तर काय म्हणतो आपण, द रूट्स आर कसे असले पाहिजेत, रियल, रियल तर असतातच दोन्ही मध्ये, रियल अँड इक्वल का अनइक्वल, अनइक्वल असणार आहे, डेल्टा मोठा आलेला आहे. ओके, सो अनइक्वल. ओके, दिस इज क्वेश्चन नंबर 2, राइट. ओके, नाउ वी विल टेक द थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन इज दिस, m square plus 2m, m square plus 2m plus 9 is equals to 0, right? Okay, so a is equals to 1, b is equals to 2 and c is equals to 9, right? Those are the values after comparing the equation ax square plus bx plus c, right? Okay, so delta b square minus 4ac is equals to, what is b, square of 2, sorry, there is 2,
minus 4 into what is A? A is 1. What is C? That is 9, right? Okay, what is the square of 2? That is 4 minus 4 1s are 4, 4 9s are 36. 4 9s are 36. So, can I say minus 32 is the answer? Okay, so delta is minus 32. Delta minus 32 आलाय म्हणजे 0 पेक्षा लेस आलाय. So we have to write here delta is less than 0. Therefore the roots are not real. बरोबर आहे का पहा, डेल्टा 0 पेक्षा कसा आलाय, कमी आलाय, लिमिट लाईनच्या खाली आलाय. The roots are not real. तुझं काही खरं नाही असं आपण म्हटलं होतं ना. The roots are not real. Okay, so this is question number first, second and third from question number 3. Okay, those are the 3 sub questions from question 3. Okay, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, आधी व्हॅल्यूज लिहायचे, नंतर फॉर्म्युला टाकायचा, डेल्टा काढायचा आणि फक्त नेचर ठरवायचं की रूट्स असे असणार आहेत, असे असणार आहेत. ठीक आहे, क्लियर? सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट क्वेश्चन नंबर 3, राइट? Now question number 4. Okay, in question number 4 you have given that the roots are given and you have to make the quadratic equation, right? म्हणजे रूट्स दिलेले तुम्हाला आणि quadratic equation तयार करायचं आहे. Okay, to make the quadratic equation you have to learn the standard form of quadratic equation, right? म्हणजे quadratic equation तयार करण्याचा फॉर्म अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा ज्याच्यामध्ये येत होते. ठीक आहे, सो स्टँडर्ड फॉर्म आधी माहित पाहिजे असलं पाहिजे आणि याच्यात एकाला अल्फा आणि एकाला बीटा आपल्याला कन्सिडर करायचे. सपोज अल्फा इज 0 अँड बीटा इज, आपण काय कन्सिडर करूया, 4. लेट्स टेक अल्फा. असं जर लिहिलं तुम्ही इथं तरी चालेल, म्हणजे आपण जर समजा इथं जसं सपोज लिहून टाकतो ना तसं आपण इथं याला त्या पद्धतीने लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, सपोज अल्फा इज इक्वल्स टू 0 अँड बीटा इज इक्वल्स टू 4, राईट? त्या पद्धतीने लिहायचे. देन अल्फा कळाला, बीटा कळाला. ओके, आता स्टँडर्ड फॉर्म जो आहे तो आपण मांडूयात. ओके, तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे बघा. स्टँडर्ड फॉर्म ओके काय आहे, तर याच्यामध्ये आपण घेतो एक्स स्क्वेअर प्लस का मायनस घेतोय, तर मायनसच घेतो. एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा, इथं पुन्हा एक्स घेतोय आणि प्लस इथे घेतोय अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. हा झाला स्टँडर्ड फॉर्म. एक्स स्क्वेअर इथं तुम्ही कुठलाही व्हेरिएबल लिहू शकता, काय अडचण नाही. मायनस व्हॉट इज अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा मीन्स व्हॉट, 0 प्लस 4 एक्स प्लस 0 इंटू 4 is equals to 0. Okay, now at second steps, here is x square minus 4 आणि 0 यांचा ऍडिशन होतं 4 x as it is प्लस 0 इंटू 4 काय येणार आहे, 0च येणार आहे. म्हणजे 0 इथं लिहिलं किंवा इथं काहीही नाही लिहिलं आणि इज इक्वल्स टू 0 केलं तरी चालेल. आणि जर वाटत असेल तुम्हाला 0 तर 0 लिहिलं तरी काही तुम्हाला कोणी म्हणणार नाही. सो दिस इज द इक्वेशन. ओके, आणि जर समजा या स्टेपला तुम्ही 0 करून पुढच्या स्टेपला जरी असं केलं एक्स स्क्वेअर मायनस 4x is equals to 0 तरीही काही अडचण नाही. सो दिस इज क्वेश्चन नंबर 4th and first sub question from that question, right? Okay, now we will take the second question from that. Okay, so 3 and minus 10. Suppose that step मांडून घ्यायचं. सपोज अल्फा काय बीटा काय. ओके, सपोज अल्फा इज इक्वल्स टू 3 and बीटा इज इक्वल्स टू मायनस 10. साइन्स व्यवस्थित पहा, कारण साइन चुकलं तर खाली इक्वेशन चुकणार आहे 100%. व्हॉट इज स्टँडर्ड फॉर्म? स्टँडर्ड फॉर्म इज व्हॉट, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स, ओके, प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. राइट द व्हॅल्यूज. So x square will be as it is minus in bracket alpha means 3 plus minus 10. Okay, जे आहे तेच मांडून घेतलं. x plus what is alpha into beta, 3 into minus 10 is equals to 0. मायनस असेल तर ब्रॅकेट मांडून लिहायची पद्धत आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने x square. so here is minus. okay, so minus will be as it is but 3 आणि minus 10 या दोघांचं सबट्रॅक्शन होईल. ठीक आहे, 1 प्लस 1 मायनस असल्यामुळे, आणि तो जो -7 आतमध्ये येईल तो -7 जवळ या मायनस बरोबर येईल, तो मायनस आणि मायनस काय होईल, प्लस होईल.
मीन्स देअर विल बी 7x पॉझिटिव्ह 7x. आता इथं पण पहा 3 into -10 that will be minus 30, right? So minus 30 is equals to 0. So this will be the quadratic equation, okay, of this roots. हे जर रूट्स दिलेले असतील तर ते त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं, हे रूट्स असतील तर हे त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. ओके, सो क्वेश्चन फर्स्ट अँड सेकंड. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now we will take the third question. Okay, so 1/2, the first root is 1/2 and the second is opposite of 1/2, means what? -1/2. Okay, so at first suppose what is alpha? Suppose alpha is equals to 1/2 and beta is equals to -1/2, right? Okay, so standard form is there. Standard form काय याचा स्टँडर्ड फॉर्म पहा. स्टँडर्ड फॉर्म इज, याचा जो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. काय आहे पहा, आपण जो इक्वेशन तयार करण्याचा स्टँडर्ड फॉर्म तर तो असला पाहिजे x² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स, ओके, प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. नाउ x² will be as it is minus what is alpha? Alpha is 1/2 plus -1/2 x, right, plus alpha means 1/2 into -1/2 is equals to 0. ओके, हे अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, लिहावं लागेल. ठीक आहे. सो नाव x² मायनस, आता नीट लक्षात घ्या, 1/2 एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, मीन्स याला हे डायरेक्ट कॅन्सल होणार. मीन्स इथं काय ना 0x, कारण 1/2 मधून 1/2 मायनस होणार आहे, म्हणजे इथं 0 राहणार, 0x आलं. प्लस मायनस, आता इथं एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, मीन्स मल्टिप्लिकेशन कसं येणार याचं, मायनस मध्येच येणार ना, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असल्यामुळे. सो 1 1 जा 1, इथं काय येणार आहे, मायनसच येणार आहे. 1 1 जा 1 आणि 2 2 जा 4 इज इक्वल्स टू 0. सो आता हा 0x आहे, जसं आपण पहिल्या याच्यात पाहिलं होतं की 0 शेवटी आला होता तर आपण तो काढून टाकला होता, स्किप केला होता, तसं याला पण स्किप करून घ्या. x² minus 1/4 is equals to 0. This is quadratic equation of third question, which where 1/2 and -1/2 are the roots, right? Okay, now come at question number 4. Okay, so याच्यातला अल्फा कोणता आहे ते क्लिअर करूयात आपण आधी. Suppose alpha is equals to 2 minus √5 and beta is equals to 2 plus √5, right? Okay, so those are the alpha and beta, the values of alpha and beta. Okay, what is standard form? The standard form is that x² minus alpha plus beta x, okay, plus alpha into beta is equals to 0. This is the standard form, right? So x² will be as it is minus, what is alpha and beta? Alpha is 2 minus √5, right? 2 minus √5 plus, okay, this is plus here. Okay, आता मी अशा पद्धतीने लिहितो, याला एक थोडासा बाहेर एक ब्रॅकेट करतोय आणि आतमध्ये काय येणार आहे पहा, हे ॲज इट इज दुसरा जो ब्रॅकेट आहे 2 plus √5, right? Okay, clear? Now, okay, we will clear this. Plus the multiplication of both means alpha into beta. काय असणार आहे पहा, 2 minus √5 into 2 plus √5 is equals to 0. ओके, खाली येतोय मी थोडंसं. आता इथं काय होईल पहा, x² will be as it is. ओके, बट आता एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला काय होणार आहे, आपण हा आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. समजा जर आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा म्हटलं तर काय करावं लागणार आहे आपल्याला, तर आपल्याला इथं काय करावं लागेल पहा, इथला x मिसिंग होत आहे. ओके, हियर इज x, राईट? ओके, नाव यू कॅन सी हियर इज नेगेटिव्ह साईन, राईट? सो या नेगेटिव्ह साईन मुळे काय होईल, आतले साईन चेंज होतील, बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या, हा जो पॉझिटिव्ह √5 आणि हा मायनस √5 याला हे काय होईल, कॅन्सल होईल. सो वी कॅन कॅन्सल देम, दोघांनाही आपण कॅन्सल करून टाकला. आता काय होईल पहा, याच्यामुळं हा जो 2 आहे जो पॉझिटिव्ह तो निगेटिव्ह होईल, मीन्स -2 झाला, आणि हा सुद्धा -2 झाला, मीन्स कॅन आय राईट -4 आणि हा बाहेरचा x ॲज इट इज. क्लिअर?
पहा रूट 5 ला रूट 5 का कॅन्सल झाला बिकॉज दे हॅव अपोजिट साइड. ओके सो बिकॉज ऑफ साइन दे हॅव कॅन्सल्ड राईट. ते दोन्ही कॅन्सल झाले. पण हे -4x का आलं कळतंय का पहा. 2 आणि 2 दोघांचं ऍडिशन झालं 4. ओके असं जरी आपण डायरेक्ट ऍडिशन केलं तरी चालेल. 2 आणि 2 4 आणि इथला जो मायनस आहे तो मायनस. ओके किंवा या मायनस मुळे हा पण मायनस झाला आणि हा पण मायनस झाला. दोघांचं ऍडिशन झालं -4 -2 -4 क्लिअर. नाव वी हॅव टू मल्टिप्लाय देम. आता याच्याकडे जर पाहिलं तर मला तर आठवते आयडेंटिटी नंबर थर्ड. व्हॉट a प्लस बी a मायनस बी a प्लस बी आणि a मायनस बी थर्ड आयडेंटिटी. ओके अल्जेब्राची. तर त्याच्यामध्ये आपण काय पाहतो थर्ड आयडेंटिटी असं सांगते की ज्याच्यामध्ये आपल्याला लिहावं लागतं a प्लस बी आणि a मायनस बी जर असेल तर आपण लिहितो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर राईट. सो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कसा आला पाहिजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा a आणि हा a बघा बरं दोघांचं साइन सेम आहे का a आणि a चा a बोथ हॅव सेम साइन राईट. वाटल्यास तुम्ही काय करा एक स्टेप वाढू द्या. याच्यात आधी ब्रॅकेट मध्ये याला सॉल्व्ह करा. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 2 दॅट इज 4 राईट क्लिअर. देन मायनस विल बी ॲज इट इज साइन मायनस लिहा आणि रूट 5 आणि रूट 5 चा जर स्क्वेअर केला तर दॅट विल बी ओनली 5. आठवतंय का पहा रूट a चा जर स्क्वेअर केला तर तो काय येतो a येतो राईट. ओके दॅट प्रॉपर्टी. सो पुढे काय व्हायला पाहिजे इज इक्वल्स टू 0 x स्क्वेअर मायनस 4x. what will be the subtraction 4 and minus 5 that will be 1 is equals to 0. so this is the quadratic equation for these roots right. okay and this is the quadratic equation for these roots. okay so please take the screenshot. हे जे आहे ते आपण यूज केलेल्या another things आहेत. okay so take care about that. okay so please take the screenshot. Now we are going to take fifth question. Okay, question number 5. What is that question? X square minus 4kx, x square minus 4kx plus k plus 3 plus k plus 3. Okay, is equals to 0. Is equals to 0. So you have given this quadratic equation now. Okay, and the conditions are there. Okay. The sum of the roots is twice the product, twice its product. त्याच्या प्रोडक्टच्या दुप्पट आहे काय सम. मीन्स यू हॅव टू फाइंड ॲट फर्स्ट द सम अँड द प्रोडक्ट ॲट फर्स्ट. ओके पहिल्यांदा आपण सम म्हणजे बेरीज आणि त्यांचं प्रोडक्ट जे आहे ते आधी काढून घेऊयात. मग प्रोडक्ट आधी अल्फा बीटा जे आपण मानतो ते पण महत्वाचं आहे. काय कशाला म्हणायचं किंवा आधी ए बी सी काय आहेत हेही माहिती पाहिजे. मला सांगा याला जर आपण कम्पेअर केलं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c तर ए काय असला पाहिजे ए विल बी व्हॉट 1 राईट. व्हॉट विल बी बी काय असेल -4k नॉट ओनली 4. लक्षात ठेवा हा जो x आहे ना त्याच्या आधी जो असतो तो 100% काय असतो बी असतो आणि त्याच्यानंतर प्लसच्या पुढे जे उरलं जे पण असेल दॅट विल बी द कॉन्स्टंट. मीन्स कॅन आय से c इज इक्वल्स टू k प्लस 3. ओके हे आधी आपल्याला क्लिअर कर. हे मांडता आल्याशिवाय एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही तुम्ही. ठीक आहे. सो ए बी अँड सी यू हॅव ओके यू गॉट. देन आता तुम्हाला काय करायचंय पहा की आपल्याला सांगितलंय द सम इज. सम मीन्स काय ऍडिशन. ऍडिशन मीन्स व्हॉट अल्फा प्लस बीटा. द सम ऑफ द रूट्स यू कॅन राईट लाईक दिस ऑल्सो. Suppose the roots are alpha and beta like this. Okay, so suppose the roots are alpha and beta, right? Alpha आणि beta आपण ते roots मांडून घेतले. So by first condition आधी आपल्याला कंडिशनच्या आधी आपण अल्फा आणि बीटा मांडून घेऊ. Therefore alpha plus beta is equals to alpha plus beta काय असतो पहा आपण मला वाटतं प्रिव्हियस याच्यात आपण सॉल्व्ह केलं होतं बेसिक मध्ये आपण ते पाहिलं होतं की अल्फा आणि बीटा काय असतो दॅट इज -b अपॉन a राईट. आठवतंय. सो व्हॉट इज -b. -b मीन्स व्हॉट -4k अपॉन व्हॉट इज a मीन्स काय 1 आहे. सो याला आपण सोडूनच देऊया थोडा वेळ. काय असलं पाहिजे पहा नेगेटिव्ह नेगेटिव्ह पॉझिटिव्ह. सो अल्फा प्लस बीटाची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे 4k आहे. अल्फा प्लस बीटा इज 4k. आता पुढे सांगितलं आपल्याला अल्फा इंटू बीटा.
So we will find alpha into beta. What is alpha? Alpha is that the म्हणजे अल्फा इंटू बीटा आपल्याला याच्यात आता व्हॅल्यूज काढायचे नाही दिलेले नसतील तर आता अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काय असते किंवा फॉर्म्युला काय आहे सी अपॉन ए. व्हॉट इज सी? सी काय आहे पहा. सी मीन्स के प्लस 3 राईट. सो के प्लस 3 अपॉन व्हॉट इज ए? ए मीन्स व्हॉट 1. सो कॅन आय से अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू के प्लस 3 ओनली. 101%. ओके. कशामुळं? कारण याला डिनॉमिनेटर काय आहे 1 आहे, आपल्याला लिहायची गरज नाही. सो यू नो दॅट अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा दोघांच्याही व्हॅल्यू आता तुम्हाला माहित झाले बाय कंडिशन, बाय गिव्हन कंडिशन. आता गिव्हन कंडिशन काय सांगते पहा. बाय गिव्हन कंडिशन वी विल राईट व्हॉट द सम ऑफ द रूट्स. द सम ऑफ द रूट्स म्हणजे काय? अल्फा प्लस बीटा इज ट्वाइस ऑफ प्रोडक्ट मीन्स 2 अल्फा इंटू बीटा. Okay, so now we will put the values only. So 4k is equals to 2 into, or you can write in bracket k plus 3, right? लक्षात येतंय पहा. त्यांची जी सम आहे त्यांचं जी बेरीज आहे ती काय सांगितले मुळांच्या दुप्पट आहे. मीन्स प्रोडक्टच्या सॉरी मल्टिप्लिकेशनच्या किंवा गुणाकाराच्या दुप्पट आहे. मीन्स गुणाकार त्याची दुप्पट आणि इकडे बेरीज. ओके. ते जसं बोलताय ना तसं घ्या. त्यांना काय सांगितलंय the sum of the roots is equals to is twice of product. Okay, the sum of the roots is twice of product. Clear? Okay, so now 4k is equals to 2 into k 2k, right, plus 2 into 3 6. Now this 2k will come here and it will become negative, so minus 2k is equals to 6. Now 4k minus 2k will be 2k is equals to 6. So k will be 6 divided by 2. 2 1 are 2, 2 3 are 6. So now you know that k is equals to 3. Means the value of k is 3. Okay. आपल्याला काय find out करायला सांगितलंय k ची व्हॅल्यू. Okay. So this is question number 5. Please take the screenshot. Before to solve the question number 6. We have to learn some identities. काही आयडेंटिटीज आपल्याला लर्न असल्या पाहिजे ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला 3 आयडेंटिटीज पाहिल्या होत्या. आय थिंक 8th क्लासमध्ये तुम्हाला सगळ्या आयडेंटिटीज झालेल्या आहेत. त्याच्यातली ही आयडेंटिटी आता आपण क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करायच्या आधी थोडंसं बेसिक घेतोय. अल्फा प्लस बीटा किंवा आपण याच्यामध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला पाहिला होता. बरोबर आहे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय होतं त्याचं एक्सपान्शन तर ते होतं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, राईट. असं होतं. आता पहा तुम्हाला सॉल्व्ह करताना त्यांना जर समजा तुम्हाला काढायचे व्हॅल्यू कशाची ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअरच्या ऍडिशनची तर तुम्ही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इथं जागेवर ठेवणारच ना. ठीक आहे. ही व्हॅल्यू काढायची म्हणजे याला इकडे पाठवणार. मीन्स काय होईल पहा बरं. हे ए प्लस बी हे ऍज इट इज आहे त्याचा स्क्वेअर आहे फक्त हा 2ab इकडे आला तर काय होणार निगेटिव्ह होणार. मीन्स 2ab हा झाला फॉर्म्युला तयार. मीन्स तुम्हाला क्वेश्चन 6 मध्ये ए स्क्वेअर प्लस मीन्स अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढायला सांगितलं. तर त्याच्यासाठी वेगळा फॉर्म्युला कोणता हे पाठ करायची गरज खरं तर नाहीच आहे. फक्त समजून घ्यायचं. अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर काढायचा ना मग याला इकडे पाठवून द्या. मीन्स तो झाला हा झाला फॉर्म्युला. आता या फॉर्मॅटमध्ये का आणायचं कारण आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढता येतो. आता माहिती झालं आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा कसा काढता येतो. हे आपल्याला काढता येत नाही डायरेक्टली. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण याच्या मदतीने काढणार आहोत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तसंच पुढचं तुम्हाला आणखीन एक मला वाटतं त्यांना ए क्यूब प्लस बी क्यूब असं एक काहीतरी दिलेलं आहे. ठीक आहे. तर ए क्यूब प्लस बी क्यूब साठी आपल्याला हा फॉर्म्युला 8वी मध्ये झालेला आहे. पहा कुठला अल्फा सॉरी ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब झाला. हा फॉर्म्युला आठवते पहा. अल्फा सॉरी ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब सॉल्व्ह करत असताना आपण काय करतो तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं. एचा आपण इथं क्यूब घेतो. बरोबर आहे. याचा काय करतो आपण क्यूब घेतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे काय करतो त्या दोघांच्या साठीचा 3ab आणि 3a स्क्वेअर बी आणि 3ab स्क्वेअर घेतो. मग तोच फॉर्म्युला तुम्हाला पेज नंबर 47 वरती दिलेला आहे. पहा कसा दिलाय ते आधी क्लिअर करा. त्यांना काय केलंय एक जसं आपण आता जो फॉर्म्युला हा तयार केला ना या फॉर्मॅटमध्ये त्यांना डायरेक्ट दिलेला आहे. या फॉर्मॅटमध्ये म्हणजे हे LHS ला दिले हे RHS ला दिले हे असंच तयार करून दिलं. तसंच तोच फॉर्म्युला सेम पहिल्यांदा दिलेला आहे. कुठला ए क्यूब प्लस बी क्यूब अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब
आणि तो कसा लिहिलाय पहा, तो अल्फा प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला आहे. फक्त त्याला थोडंसं इकडच्या काही टर्म्स इकडे घेतलेले आहेत आणि व्यवस्थित करून घेतलेला आहे तो फॉर्म्युला. तर त्यात अल्फा प्लस बीटा क्यूब आपल्याला जर घ्यायचं, जर ते आपल्याला मांडायचं असतं, इथं काय घेतलं असतं 3ab इन ब्रॅकेट. आता बघा लक्षात घ्या, 3ab इन ब्रॅकेट आपल्याला काय घ्यावं लागलं असतं, a प्लस बी, आणि जी याच्यातली एक a क्यूब झाला ना, तर इथं काय घेतलं असतं, b क्यूब घेतलं असतं. आता फॉर्म्युला आपल्याला कुठला तयार करायचा, इथं पहा एक लक्षात घ्या कन्सेप्ट, आपल्याला इथं लक्षात एक गोष्ट आली पाहिजे की या ठिकाणी इथं काय येणार आहे, पॉझिटिव्ह. इथं जर पॉझिटिव्ह असेल ना, तर इथं पॉझिटिव्ह येत होता, हे आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, तसं या ठिकाणी आता हा कसा आलेला आहे पहा, पॉझिटिव्ह आहे. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची a क्यूब आणि b क्यूबची. मीन्स हा जो इथला जी टर्म आहे, ही टर्म, त्या टर्मला आपल्याला इकडे पाठवावंच लागणार आहे नक्कीच. ठीक आहे, मग आता ही जर टर्म आपण इकडे पाठवली तर ती पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यावर काय होईल, निगेटिव्ह. मीन्स काय होईल पहा, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट a प्लस बी. लक्षात ठेवा, याचं साईन तुम्हाला बदलता येणार नाही, बिकॉज इट इज इन मल्टिप्लिकेशन. फक्त याचं साईन बदललं तरी सगळ्या साईनला ते लागू झालं. ठीक आहे, सो आणि इज इक्वल्स टू काय झालं पाहिजे, इथं a क्यूब आणि इथं प्लस काय झाला, b क्यूब. हा झाला फॉर्म्युला तयार. मीन्स अल्फा क्यूब बीटा क्यूबचा फॉर्म्युला हा होईल, अल्फा प्लस बीटा. आता याच्यात सुद्धा पहा, हेच का, कारण याची व्हॅल्यू आपल्याला काढता येते, याची काढता येते, याची तर आहेच आपल्याकडे इथं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह कसं करता येईल याचा आपण फक्त विचार करायचा, की आपण जर डायरेक्ट किमती काढायला गेलो तर येतील का, नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला ते तसं समजून घ्यायचं. ठीक आहे, ओके. अँड लर्न दोज फॉर्म्युलाज. तुम्हाला हे फॉर्म्युलेज लर्न सुद्धा करायचे आहेत, आणि जर नसेल तर समजून घ्या, त्यावेळेस थोडा वेळ जाईल, पण तुमचा फॉर्म्युला करेक्ट असेल. ओके, सो नाव वी आर गोइंग टू टेक क्वेश्चन नंबर 6 नाव. ओके, so in question number 6 you have given alpha and beta are the roots of कुठल्या quadratic equation चे, y square minus 2y minus 7 is equals to 0. This is the quadratic equation, and the roots are alpha and beta. तुम्हाला अल्फा आणि बीटा हे काय दिलेले आहेत, रूट्स दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर काय पहा, महत्वाची कन्सेप्ट जे आहे त्याच्यातली, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की यू हॅव टू फाइंड a स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आताचेच दोन फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. ठीक आहे, सो त्याच्या आधी तुमच्याकडे काय असला पाहिजे, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. मीन्स वी हॅव टू कम्पेअर दिस इक्वेशन विथ आवर स्टँडर्ड फॉर्म. मीन्स टेल मी व्हॉट इज a विल बी 1, what is b minus 2, and what is c minus 7. So tell me what is alpha plus beta. Alpha plus beta will be minus b upon a. It means minus b means what, minus 2. Okay, minus 2 upon what is a, that is 1. So can I write plus 2? Okay, this is alpha plus beta. Now alpha into beta, what is alpha into beta, c upon a. What is c? C is minus 7. So minus 7 upon what, 1. Means minus 7 is alpha into beta. Finish. तुम्ही हे असं जरी सॉल्व्ह केलं तरी चालेल, आणि ही फक्त एवढीच व्हॅल्यू अशी जरी काढली तरी चालेल. ओके, सो अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा आपल्याला भेटलाय. आता आपल्याला काढायचं आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मीन्स तुम्हाला तो फॉर्म्युला माहित पाहिजे. नाव अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू, आत्ताचा फॉर्म्युला, लेटेस्ट फॉर्म्युला. तर त्याच्यामध्ये आपण काय लिहायला पाहिजे, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आणि मायनस मध्ये कोण घेणार आपण, 2 अल्फा इंटू बीटा. बरोबर आहे का, पहा आपण आता जो फॉर्म्युला पाहिलाय तो हा फॉर्म्युला आहे का, पेज नंबर 47. अजून क्लिअर करा. ओके, अशाच पद्धतीने तो तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इज इक्वल्स टू. ओके, सो व्हॉट इज अल्फा प्लस बीटा, दॅट इज अल्फा प्लस बीटा इज 2. सो यू हॅव टू राईट हिअर स्क्वेअर ऑफ 2 minus 2 into what is alpha into beta, that is minus 7, right? Okay, at next step you have to write square of 2, that is 4, and here minus 2 and 2 into minus 7, that will be minus 14. So minus 14, okay, minus plus, is it right? Okay, minus
इथं काय होईल पहा, इथं काय व्हायला पाहिजे ते क्लिअर करा आधी. ओके, इथं आपण काय केलं, 2चा स्क्वेअर तर आपण इथं केलेला आहे. ठीक आहे, आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय व्हायला पाहिजे, मल्टिप्लिकेशन या दोघांचं मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे. इथलं फक्त जर बघितलं तर आपण सॉल्व्ह कसं करतोय हे लक्षात घ्या. कन्सेप्ट कशा आहेत, साईनवर विशेष लक्ष द्या. ओके, कारण साईन जर घेताना चुकलो तर आपल्या 100% काय झालं, एक्झाम्पल सॉल्व्ह करताना चूक झाली म्हणायचं, म्हणजे आन्सर चुकीचा आला. सो स्क्वेअर ऑफ 2 काय झाला, 4 झाला. आणि इथं जरी समजा तुम्हाला काय वाटलं की हे मायनसचं साईन इथं आहे ना, तर याला ब्रॅकेट करा, काही अडचण नाही. मीन्स इथं -14 आणि पुन्हा तो -14 या मायनसमुळे पॉझिटिव्ह होणारच आहे. सो यू हॅव टू राईट हिअर +14 अँड व्हॉट विल बी द ॲडिशन, दॅट विल बी 18. So you can write here alpha square plus beta square ची जी व्हॅल्यू आहे ती किती आली, 18. दिस इज क्वेश्चन, सॉरी सब क्वेश्चन, फर्स्ट सब क्वेश्चन ऑफ 6th वन. नाव सेकंड जो आहे त्याच्यातला, याला आपण वाटल्यास फर्स्ट देऊया तिथं, आणि आता सेकंड सॉल्व्ह करतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू काढायची अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. अँड नाव यू हॅव टू लर्न दिस फॉर्म्युला. आपल्याला हा फॉर्म्युला आधी माहित पाहिजे की आपल्याला याला सॉल्व्ह कसं करायचंय. राईट, आता याच्यामध्ये आपण फॉर्म्युला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब म्हटलं काय घेतो, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब, आणि इथं जो 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा आहे तो नेगेटिव्ह येणार आहे, -3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ओके, इट इज व्हेरी इझी. सो अल्फा प्लस बीटा काय आहे, दॅट इज आय थिंक 2 इज दॅट, राईट. सो 2 क्यूब ऑफ 2. इथे लक्षात घ्या, इथलं साईन स्क्वेअरिंग मध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण क्यूब करताना जर निगेटिव्ह असतं तर आन्सर निगेटिव्ह येतो. ओके, सो -3 इंटू काय, अल्फा इंटू बीटा. पहा आपला अल्फा इंटू बीटा इज -7. वाटलं जर तुम्हाला वाटत असेल ना, याला सेपरेट करा, त्याला सेपरेट करा. ठीक आहे, साईन मध्ये जर प्रॉब्लेम होईल असं वाटत असेल तर मीन्स हे वेगळं करून घेतलं तरी चालेल, असं या पद्धतीने इकडचं वेगळं. ओके, सो 3 इंटू अल्फा इंटू बीटा इज -7, राईट. ओके, इथं झालं. आता ब्रॅकेट मध्ये असून जातोय आपण, इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इज व्हॉट, आय थिंक 2 इज देअर, राईट. ओके, 2 विल बी देअर. ओके, आता हे बघा कसं सॉल्व्ह होणार आहे. यू कॅन फाइंड द क्यूब ऑफ 2, दॅट इज व्हॉट विल बी द क्यूब. द क्यूब विल बी 8, इज इट राईट. ओके, नाव मायनस हे ॲज इट इज राहू द्या, आपण हा ब्रॅकेट आपला सॉल्व्ह करून घेऊया. ओके, सो 3 7 जा, कॅन आय राईट -21. ओके, आणि हा जो आहे ना, हा 2 इथं मल्टिप्लिकेशनचा साइन मीन्स इंटू 2. ओके, हा पॉझिटिव्ह 2 आहे. ओके, सो नेक्स्ट स्टेप 2 मायनस, आता ब्रॅकेट मध्ये काय येईल ते क्लिअर करून डायरेक्ट उत्तरच लिहा त्याचं. ठीक आहे, सो काय यायला पाहिजे पाहायचं, -21 इंटू 2 -42, इज इट राईट. राईट, नाव आता त्याला ब्रॅकेटच्या बाहेर घ्या, निगेटिव्ह आणि हा पण निगेटिव्ह काय होईल, पॉझिटिव्ह. सो 8 प्लस 42 विल बी देअर, सो इट मीन्स 50. सो यू हॅव टू राईट हिअर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू 50. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 6. याच्यामध्ये सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा तुम्हाला अल्फा आणि बीटा काढून घ्यायचा. ठीक आहे, अल्फा आणि बीटा काढून घेतला. ठीक आहे, अल्फा आणि बीटा म्हणण्यापेक्षा अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा म्हणतो. ठीक आहे, सो अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढावाच लागणार आहे का, कारण ह्या फॉर्म्युलामध्ये कुठंतरी तुम्हाला गरज पडणार आहे. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 6. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now the last question of this exercise, question number 7. Okay, and what is the question? You have given that the following quadratic equations have real and equal roots. तुम्हाला काय सांगितलं, रियल आणि इक्वल रूट्स दिलेले आहेत त्यांचे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. तुम्हाला फक्त के फाइंड आउट करायचं. ओके, सो क्वेश्चन नंबर 7, फर्स्ट सब क्वेश्चन. ओके, सो यू हॅव गिवन दॅट 3y स्क्वेअर प्लस ky, 3y square plus ky is plus 12 is equals to 0. ओके, आता तुम्हाला काय काढायचं ते आधी क्लिअर करा. तुम्हाला सांगितलंय काय त्यांना की द रूट्स आर रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल मीन्स डेल्टा 0, राईट. रूट्स आर रियल अँड इक्वल मीन्स डेल्टा 0. आता त्याच्या थ्रू आपल्याला काय काढावं लागणार आहे, के काढावं लागणार आहे. मीन्स आपल्याला व्हॅल्यू काय झाली आहे पहा, द रूट्स आर real and
equal means therefore b square minus 4ac is equals to काय आहे 0 मीन्स याची व्हॅल्यू आपल्याला दिली आपल्याला b माहिती आहे a माहिती आहे c माहिती आहे याच्या थ्रू आपल्याला सॉल्व्ह करायचं ठीक आहे therefore डेल्टा इज इक्वल्स टू 0 तुम्ही लिहू शकताय ओके आता आपण a ची व्हॅल्यू लिहूयात a इज इक्वल्स टू 3 b इज इक्वल्स टू k am I right b is equals to k and what is c c will be 12 okay so b square minus 4ac b square minus 4ac is equals to 0 now what is b b is k so can I write k square minus 4 into what 4 into a is what is a is equals to 3 into what is c 12 is equals to 0 okay इक्वेशन मध्येच फक्त व्हॅल्यू टाकत चालायचे मायनस k square minus आता यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करूया 4 3 is 12 and 12 12 is minus 144 but that will be minus 144 is equals to 0 now at this time k square minus 144 is equals to 0 same steps इथे लिहिले मी ठीक आहे आता पुढच्या स्टेपला याला फक्त मायनस आहे तर तो पुढे पाठवून द्या मीन्स k square is equals to काय व्हायला पाहिजे 144 ओके सो मला सांगा आता k काय असायला पाहिजे ओके k can be 12 काय असला पाहिजे तो 12 मला सांगा फक्त 12 च असेल का -12 पण असू शकतो यस दॅट विल बी मायनस प्लस -12 मीन्स k ची व्हॅल्यू एक तर काय असेल 12 असेल किंवा -12 असेल दोन्ही व्हॅल्यू तिथे येऊ शकतात बिकॉज 144 इज द square of 12 as well as -12 okay so the value of k will be 12 or -12 पण लक्षात घ्यायचं आपल्याला की ज्यावेळेस कधी आपण स्क्वेअर रूट काढत असतो त्यावेळेस एक पॉझिटिव्ह असतो त्याचा स्क्वेअर रूट आणि दुसरा जो असतो तो कसा असतो 100% नेगेटिव्ह स्क्वेअर रूट नेगेटिव्ह सुद्धा असू शकतो ठीक आहे ओके टेक द स्क्रीनशॉट now we are going to take the last question of this exercise second sub question of question number 7 at this time this is not quadratic equation means this is not in standard form so you have to convert it into standard form so kx into x that will be kx square right minus 2 into kx plus 6 is equals to 0 काय केलं कळलं फक्त हा जो बाहेरचा मोनो आहे त्याने या बायनोला मल्टिप्लाय केलं क्लियर ओके नाव टेल मी व्हाट इज a is equals to k राइट x स्क्वेअर च्या आधीचा जो कोएफिशिएंट असतो तो देन व्हाट इज b b विल बी -2k and what is c c will be 6 only राइट सो a b आणि c तिन्हीच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत ठीक आहे नाव द रूट्स आर कशा आहेत रियल अँड इक्वल अगाशी आपण काय केलं होतं हेच वरती लिहिलं होतं आणि नंतर एबीसी काढला होता ठीक आहे ऍक्च्युली एबीसी आपल्याला आधी माहित होऊन कारण पुन्हा आपण इथं डेल्टा आपण मांडला की डायरेक्ट व्हॅल्यू टाकता येऊ शकते देअरफॉर डेल्टा इज इक्वल्स टू 0 जर रूट्स रियल आणि इक्वल आहेत याचा अर्थ काय डेल्टा 0 आहे सो बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू काय असला पाहिजे 0 का तर या कंडिशनवर ठीक आहे सो व्हॉट इज बी स्क्वेअर इज -2k square minus 4 into what is a is equals to k into what is c 6 is equals to 0 now then at the next step -2 square of -2 is 4 and square of k is k square is equals to is equals to not that minus will be as it is so 4 into 6 4 6 are 24 k will be 24 k is there is equals to 0 आता एक लक्षात घ्या इथं 4k स्क्वेअर आला इथं 24 आला इथं k आला जर ही टर्म आपण पुढे पाठवली तर ती निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाईल सो 4k स्क्वेअर विल बी 24k राईट आता एक लक्षात घ्या आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची याच्यातला एक k इथं ठेवायचा बाकी सगळं तिकडे पाठवायचं मीन्स k स्क्वेअर मधला k ठेवला इकडे एक k जाणारच आहे पण तो 4 पण तिकडे जाईल आणि इकडे काय आला 24k आला राइट ओके सो k कॅन्सल्स k केला k कॅन्सल झाला 4 1 जा 4 4 6 जा 24 so k will be 6 now the value of k is 6 here right
Okay, so this is question number 7. This is the last question of this exercise. Okay, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. ओके, आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. ओके.